मार्कडवाडीतल्या मतदानाला विरोध केल्यानंतर आव्हाड आक्रमक झालेले पाहायला मिळाले। आय लव्ह लोकशाहीचा बॅनर घेऊन आव्हाड आज विधान भवन परिसरामध्ये आले। मार्कडवाडीचं लोण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरणार सरकार घाबरल्यामुळेच मार्कडवाडीमध्ये अटक सत्र सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। लोकशाही जिंदाबाद आणि आय लव्ह मार्कडवाडी अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे। सरकार घाबरल्यानं मार्कडवाडीमधून त्यांनी पळ काढला असं त्यांनी म्हटलेलं आहे। मार्कडवाडीतलं मतदान रद्द केल्यानं विरोधक आज आक्रमक झालेत आणि जितेंद्र आव्हाड विशेषतः अधिक आक्रमक दिसले। मार्कडवाडी येथे जो प्रयोग होणार होता तो या सरकारने जबरदस्तीने थांबवला। लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेतला आणि त्याचबरोबर मार्कडवाडीमध्ये अटकसत्र सुरू केलं। एकतर तुम्ही घाबरलात की मार्कडवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारलीत। मार्कडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल। तर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो। आय लव्ह लोकशाही असं त्यांनी बोर्ड हातात घेतलेला आहे आणि लोकशाही जिंदाबाद अशा प्रकारचे बॅनर ते फडकावताना दिसत आहेत। तर जितेंद्र आव्हाड यांनी मार्कडवाडीमध्ये झालेला जो प्रकार आहे तिथे जी अटक झाली त्याचा निषेध केलेला आहे। आंदोलनाचा अधिकार हा लोकांना आहे आणि मार्कडवाडीमधून तुम्ही घाबरलात आणि म्हणूनच बाहेर पडलात असं त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलेला आहे। तर मार्कडवाडीचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेलं यासाठी सरकार घाबरलं आणि म्हणूनच अशा प्रकारे अटक सत्र सुरू केलेले मार्कडवाडीमध्ये असा आरोप त्यांनी केला। तर विधान भवनामध्ये आता शपथविधीचा कार्यक्रम शपथविधी सोहळा चालू आहे। मात्र या सोहळ्यावर बहिष्कार टाकत विरोधक बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी शपथ घेतलेली नाहीये। त्यांनी शपथविधीच्या या सोहळ्यावर बहिष्कार टाकला। आधी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, अभिवादन त्या ठिकाणी केलं आणि अशा प्रकारे लोकशाहीचे बॅनर्स ते झळकावताना दिसतात।